ह्या दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक रिव्ह्यू असणार आहे. पंचांच्या माहितीसाठी दोन्ही संघांसाठी एक एक रिव्ह्यू असणार आहे. रिझल्ट सक्सेसफुल झाला तर रिटर्न असणार आहे आणि या अनसक्सेसफुल झाला तर मात्र त्या संघाला त्या डावामध्ये रिव्ह्यू घेता येणार नाही. निखिलेश बजागे सर आणि राजेंद्र बजागे सर हे दोन्ही पंच ऑफिशियल पंच आपण पाहतोय. आणि आमचे तिसरे पंच शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिक गणेश पाटील सर. वेलकम गणेश पाटील सर, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सलामी जोडी मैदानामध्ये एंटर झालेले आपल्याला पाहायला मिळते या पारिवली संघाकडून. पिलन्स संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग चूज केलेली आणि या बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेले आहे ते या पारिवली संघाकडून सलामी जोडी देखील मैदानामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. पारिवली स्पोर्ट्स पारिवली संघाकडून टू ओपनर ऑन मिडल दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. स्ट्रायकर बॅटर आपण पाहतोय जयेश, तर नॉन स्ट्राईक बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय राहुल. जयेश आणि राहुल टू ओपनर ऑन मिडल. तर फ्रंटलाईन गोलंदाज पिलेंजे संघाकडून गोलंदाजीला सुरुवात करेल या डावामध्ये यज्ञेश. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट पंचाचा अतिरिक्त इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. आजच्या दिवसामधील या स्पर्धेमधील पहिला चेंडू आता मात्र डिलिव्हर केला जाईल. विराट चषक 2026 मधील हा पहिला चेंडू. पहिला चेंडू फाईन केलेल्या चेंडूला लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू निघून जाईल वॅकंड एरियामधून सीमा पार. विराट चषकामधील हा पहिला चौकार. जयेश यांनी स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केले चौकाराने. स्वागत देखील गोलंदाजीचा करताना फलंदाज पाहायला मिळतोय. इथे जोरदार अपील पंच सहमत नाहीत. पहिल्या चेंडू चौकार आणि त्यानंतरचा हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. मिस्टी बॉलर आकाश वारघडे यांना विनंती असेल की आपण व्यापीठातून आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी पायांच्या समोरचा चेंडू मिड ऑफ रिझर्व्हमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतं मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. ही सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. विराट स्पोर्ट्स सेलर आम्ही सेलर करायची तर विराट चषक 2026 मधील उद्घाटन सामना आपण पाहतोय या पारिवली स्पोर्ट्स पारिवली अविपक्ष या आई गावदी पिलंचे या दोन संघामध्ये. यावेळी मात्र कौर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. उत्कृष्ट कौराचा फटका हा चौकार. राहुलच्या बॅटमधून नेतृत्व का चौकार पाहायला मिळतो आणि चौकाराने संघाच्या धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 9. पहिली षटक मार्गस्थ असताना मिस्टाईन फटका मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करते. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 10 वर पोहोचते.
डबल डिजिटमध्ये धावसंख्या पाहायला मिळते 10. पहिले षटक मार्गस्थ असताना यावेळी मात्र अतिशय खराब चेंडू स्वीर चेंडू पाहायला मिळतोय. पंचाचा इशारा होतोय वाईट. अव्वल धावेचे देखील अकाउंट ओपन होताना धावसंख्या 11. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद पारिवली स्पोर्ट्स पारिवली संघाची धावसंख्या 11 धावा. या स्पर्धेसाठी आम्हाला बहुमूल्य सहकार्य ज्यांचा लाभलेला आहे. या स्पर्धेसाठी माजी सरपंच घनश्याम भोईर साहेबांकडून तब्बल आर्थिक सहकार्य 25,000 रुपयांचं आम्हाला लाभलेलं, त्यांचा विशेष धन्यवाद. प्रथम पारितोषिक कॅश प्राईज यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यानंतर विराज जोशी साहेबांच्या विराज उमेश सोनावणे साहेबांच्या माध्यमातून लाईट टेलिकास्टची सुविधा आम्हाला पुरवली गेली आहे, त्यांचं एक विशेष धन्यवाद. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय ज्याला मंजुला अनंत सोनावणे दिवंगत मंजुला अनंत सोनावणे यांच्या स्मरणार्थ उमेश सोनावणे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहे. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला सुलभा अशोक थोरात दिवंगत यांच्या स्मरणार्थ विके अशोक थोरात साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर, त्यांचं एक विशेष धन्यवाद. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे दिवंगत अनंत वामन अधिकारी यांच्या स्मरणार्थ कृष्ण अनंत अधिकारी यांच्याकडून, त्यांचा ते विशेष धन्यवाद. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला अनिल ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर, त्यांचं ते विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये जे आकर्षक ट्रॉफीज आपण बघतोय ज्या आम्हाला दिवंगत लक्ष्मीबाई जाधव यांच्या स्मरणार्थ चेतन जाधव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर, त्यांचं ते विशेष धन्यवाद. सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यामुळे उमेश मुकादम देवेश ग्रुप अध्यक्ष यांच्या माध्यमातून स्पॉन्सर, त्यांचं ते विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द सीरीजसाठी ट्रॉफी, बेस्ट बॉलरसाठी ट्रॉफी आणि बेस्ट बॅटरसाठी ट्रॉफी जे आपण पाहतोय ज्यामुळे दिवंगत मंजुला अनंत सोनावणे यांच्या स्मरणार्थ संग्राम गायकवाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर, त्यांचं ते विशेष धन्यवाद. दुसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज महेंद्र बॅकफुला जाऊन हा फटका केलेला आहे. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चिरून निघून जाईल डीप पॉईंट रिझनमधून सीमापार चौकार. स्वागत केलेलं आहे या महेंद्र आपण पाहतोय फलंदाज राहुल याने. उद्घाटन सामना आपण पाहतोय पारिवली स्पोर्ट्स पारिवली विपक्ष आईगावदी पिलंजे या दोन संघामध्ये. यानंतरच्या दोन्ही संघाने देखील टॉससाठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. कंट्रोल फटका पाहायला मिळत आहे. या स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर लेग रिझनमध्ये. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. यानंतर मिस स्पोर्ट्स कवाड बी आणि ओमसाई उगलेपाडा दोन्ही संघांनी या टॉससाठी सज्ज राहायचं आहे. नेक्स्ट मॅच कवाड बी विपक्ष उगलेपाडा या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतो या शॉर्ट मिडविकेट रिझनमध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ते 20 वर. दुसरं षटक मार्गस्थ या विराज स्पोर्ट्स शेलार अमित शेलारकर आयोजित विराज चषक 2026 मधील उद्घाटनी सामना आपण पाहतो या डे 1 मधील ज्युनियर पूलमधील आईगावदेवी पिलंजे विपक्ष पारिवली स्पोर्ट्स पारिवली या दोन संघामध्ये. यावेळी मात्र खराब चेंडू पंच इशारा करतात वाटचा अवंत वाटच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडताना धावसंख्या 21 विदाउट लॉस. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जातो मेडुकाच्या वरून सीमा पार
आजच्या दिवसामधील पहिला षटकार. एकच चुकी आपण पाहू शकता संदीप पाटील साहेबांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान रॉयल एंट्री होत आहे या इंडियन डॅसिंग माजी उपसरपंच शिल्लर संदीप पाटील साहेबांची ही रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते आणि संदीप पाटील साहेबांचं विराट चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. सामना सुरू होतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र खराब चेंडू डाऊन ते लेग स्टंप चेंडू हाताळला जातोय. पंचाचा इशारा येतोय वाईट. अवंतर धाव वाईट रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 25 वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे या महेंद्र. दुसरं षटकातलं त्यांना आपण पाहतोय पिलंजा या संघाकडून. प्लॅन मिस. यावेळी चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूने या षटकाची देखील समाप्ती. 2 षटक समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर पारिवली स्पोर्ट्स पारिवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 25 धावा. 25 या विदाउट लॉस एंड ऑफ द सेकंड ओव्हर. या स्पर्धेमध्ये आम्हाला विशेष सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे की या स्पर्धेमध्ये ज्या आकर्षक सन्मानचिन्ह आपण पाहतोय जे आम्हाला उमेश मुकादम देवेश ग्रुपचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून पोहोचतो त्यांचं एक विचार देण्यात होत. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय ज्या आम्हाला दिवंगत मंजुला अनंत सोनावणे यांच्या स्मरणार्थ संग्राम गायकवाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर त्यांचा एक विचार देण्यात होत. बेस्ट बॉलरसाठी सुईज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत रोहन संजय जाधव यांच्याकडून त्यांचा ते विचार देण्यात होत. बेस्ट बॅटरसाठी नयन भोईर यांच्याकडून देखील बॅट आम्हाला स्पॉन्सर केले त्यांचा ते विचार देण्यात होत. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे संग्राम गायकवाड व प्रशांत मुले यांच्याकडून त्यांचे ते विचार देण्यात होत. त्यांचा टॉस बॉक्स आपण पाहतोय ज्यामुळे दिवंगत मंजुला अनंत सोनावणे यांच्या स्मरणार्थ धीरज भालेराव आणि तेजस भोईर यांच्याकडून स्पॉन्सर त्यांचं ते विचार देण्यात होत. पाण्याची सुविधा आम्हाला पुरवली गेलेली आहे अल्पेश वारघरे यांच्याकडून त्यांचे ते विचार देण्यात होत. योगेश वडापाव यांच्याकडून 4 दिवस आम्हाला सकाळच्या नाश्त्याची सोय पुरवली गेली त्यांचं ते विचार देण्यात होत. बालू माने यांच्याकडून रविवारच्या सकाळची नाश्त्याची सुविधा आम्हाला पुरवली जाणार आहे त्यांचं ते विचार देण्यात होत. या सर्वांचं विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य यावेळी वाईट यॉर्कर अगदी खोदून काढलेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डीप मिड ऑफ रिझनमध्ये या चेंडू फील केला जातो. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. उद्घाटन सामना आपल्याला पाहायला मिळतोय पारिवली स्पोर्ट्स पारिवली विपक्ष आयगावती फिलंजे या 2 संघामध्ये आणि यानंतरचे दोन्ही संघांनी टॉससाठी सज्ज राहायचं आहे. दिवंगत मंजुला अनंत सोनावणे या टॉस बॉक्स आपण पाहतोय. या टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. यावेळी खराब चेंडू दिशान चेंडू वाईटचा इशारा पंचाकडून दिला जातोय आणि या अव्वंत धावीने संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल होताना पाहायला मिळतोय. यानंतरच्या दोन्ही संघांनी या टॉससाठी संपर्क साधायचा आहे. मी ते स्पोर्ट्स कवाड बी संघाचा संघ नाही आणि ओम साई उगलेपाडा संघाचा संघ नाही. नेक्स्ट मॅच स्विंग अँड मिस मात्र पुन्हा एकदा दिशेमध्ये या भरकटाना गोलंदाज पाहायला मिळतोय. अव्वंत धाव या अगोदर चेंडू डाऊन द लेग स्टंप आणि त्यानंतरचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळतोय. थोडीशी दिशान गोलंदाज हाताळताना गोलंदाज यश आपण पाहतोय. यसकडे फेज चांगला आहे मात्र दिशेवर नियंत्रण कंट्रोल आपल्याला पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा हा चेंडू देखील वाईट. हा चेंडू डाऊन द लेग स्टंप पाहायला मिळत आहे. अगदी वाईटची दुर्दैवी हॅट्रिक इथे पूर्ण करताना यश शाह गोलंदाज. अशा प्रकारची हॅट्रिक कुठल्याही गोलंदाजाला आपल्या नावे पाहायला आवडणार नाही मात्र ती दुर्दैवी हॅट्रिक
पूर्ण करताना यश हा गोलंदाज पाहायला मिळतो. वाईटची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या एक्स्ट्राच्या रूपाने पोहोचते ती 29 वर. धावसंख्या 30 षटक मार्गस्थ असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे देखील बॅटवर चेंडू घेता आला नाही आणि रनआउट चुरबाने फलंदाज बाद होताना न्यू बॅटर अविनाश, पहिला फलंदाज राहुल बाद झालेला आहे. अखेर आपण पाहतो या ब्रेक थ्रू मिळलेला आहे तो सांघिक यश अर्थात रनआउटच्या रूपाने. 30 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. बाहेरचा चेंडू होता, बाहेरचा खेळलेला आहे की कव्हर रिझनमध्ये खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. 1-2 का 4 चौकार. कॉफी वर्क. धावसंख्या 34. इथे अतिशय चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूने अखेर षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 34 एक बाद. पारेवली स्पोर्ट्स पारेवली. तर बोलूया आपण व्हीआयपी डायजकडे. व्हीआयपी डायजवर आमचे उपस्थित मान्यवर आहेत. त्या मान्यवरांचा हेतूची सन्मान आपण इथून करणार आहोत. तर खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शेलार गावचे माजी सरपंच यंग अँड डॅसिंग हँडसम पर्सनॅलिटी संदीप पाटील साहेबांचे आणि त्यांचा हेतूची सन्मान इथून केला जाईल. शंकरजी घरे त्यांना विनंती असेल की आपण संदीप पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. संदीप पाटील साहेबांच्या बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथून केला गेलेला आहे. त्यानंतर मिस्ट्री बॉलर म्हणून ज्यांची ख्याती आहे, अनेक सामने आपल्या संघाला त्याने आपल्या गोलंदाज जोरावर जिंकून दिलेले आहेत, असे आकाश वारघडे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ग्रेट क्रिकेटर आपण पाहतोय. अनेक सामने आपल्या संघाला अगदी BC पोर्ट सिटी फॉर्मॅट असो, BPL असो, TTPL असो, BRPL असो, अनेक स्पर्धामध्ये ज्याच्या नावाचा डंका आपण वाचताना नेहमीच पाहिलेला आहे. आकाश वारघडे यांचा देखील आहोत. पुन्हा एकदा शंकरजी घरे त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आकाशजी वारघडे यांना सन्मानित करायचं आहे. ग्रेट क्रिकेटर आपण पाहतोय.
हे आपण पाहू शकता एक ग्रेट क्रिकेटर शेलारकरचं नाव ज्याने नक्कीच उज्ज्वल केलेले असे मिस्ट्री गोलंदाज आकाश वारघडे यांचा सन्मान येथे केला जातोय. आणि या सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. विकेट हॅट्रिकवर आता मात्र गोलंदाज कार्तिक पाहायला मिळतोय. कृतिक माफ करा, पाहूया विराट चषकामधील पहिली विकेट हॅट्रिक कृतिक पूर्ण करेल का, कारण बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 विकेट त्याने प्राप्त केलेले आहेत. हॅट्रिक बॉल असणार आहे. विकेट हॅट्रिकवर कृतिक हा गोलंदाज पाहायला मिळतोय. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचे षटक घेताना काही कामगिरी करताना आपण बघतोय कृतिक हा गोलंदाजा, कारण 2 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत. कुठल्या प्रकारचे धाव कृतिक यांनी खर्च केलेली नाही. हॅट्रिकवर कृतिक हा गोलंदाज या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का. यावेळी मात्र बॅकफुलला जाऊन चेंडूला केवळ दिशा दिलेली आहे. पॉइंट रिझर्वमध्ये चेंडू जातोय. एक धाव तर पूर्ण केले जाते. या दुसरी धावेसाठी प्रयत्न नसणार आहे. दुसरी धाव घेण्याचा मानस होता मात्र धाडस केलं जात नाही. एक सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले आहे आणि सिंगलने पारिवली स्पोर्ट्स पारिवली संघाची धावसंख्या पोचलेली आहे ती 35वर 35. यानंतरच्या दोन्ही संघाने टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. दिवंगत मंजुला अनंत सोनावणे टॉस बॉक्स आपण बघतोय. या टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. चेंडू पडल्यानंतर उचले घेतो, निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये आणि पंचांचा अखेर इशारा वाईट 1 फॉर द ओव्हरचा इशारा देखील दिला जातोय, कारण फलंदाजाच्या रीचपासून हा चेंडू दूर होता. 1 त्याचा वाटच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलची भर, धावसंख्या 36. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मी स्पोर्ट्स कवाड बी विपक्ष ओम साई उगलेपाडा या 2 संघामध्ये. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील केला जातो मात्र पंच समत नाहीत. हातातून बॅट देखील निसटले जाते. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. लेगबाचा इशारा पंचाकडून केला गेलेला आहे. एक सिंगल रन्स आव्हान त्याच्या रूपाने. धावसंख्या 37. विराट स्पोर्ट्स सेलर अमित सेलरकर आयोजित विराट चषक 2026चा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील पहिला सामना आपण बघतोय पारिवली स्पोर्ट्स पारिवली विपक्ष आईगावदेवी पिलंज या 2 संघामध्ये. हो, यावेळी मात्र डाऊन दी ग्राउंड फटका खेळलेला आहे. शतरक्षक तिथे सज्ज आहे. व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. आणि फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद होताना पारिवली या संघाचा. जे तर गेम स्पीडअप करायचं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. या षटकामध्ये तिसरी सफलता अर्जित करताना आपण बघतोय कृतिक हा गोलंदाज. 3 फलंदाजांना त्यांनी आतापर्यंत माघारी धाडलेलं आहे. अगदी ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता. समोर खेळल्या 20 मध्ये शतरक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नात फलंदाज धावचित. बोलू आपण टॉसकडे. त्यापूर्वी स्कोर आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पारिवली स्पोर्ट्स पारिवली संघाने आपल्या धावपलीकडे एकूण धावा केलेल्या त्या 38 आणि 39 धावांचं आव्हान ठेवलेलं गेलं आहे. तर बोलू आपण टॉसकडे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कवाड बी विपक्ष उगलेपाडा या 2 संघामध्ये.
दिवंगत मंजुला अनंत सोनवणे टॉस बॉक्स होते आणि टॉस करण्यासाठी या माजी सरपंच यंग अँड डॅसिंग हँडसम पर्सनॅलिटी संदीप पाटील साहेबांनी विनंती असेल का आपण या आपल्या शुभ असते आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. संदीप पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण दिवंगत मंजुला अनंत सोनवणे टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. उगलेपाडा विपक्ष कव्वाड बी हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कव्वाड बी संघाचा संघनायक आपण तोरा करा लगेच टॉससाठी या. कव्वाड बी संघनायक संदीप पाटील साहेब आमचे रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल संदीप पाटील साहेबांचा विशेष धन्यवाद मी व्यक्त करतोय. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल उगलेपाडा विपक्ष कव्वाड बी या दोन संघामध्ये. कव्वाड बी संघाने आपण जर आला असेल तर टॉससाठी या. नक्कीच कव्वाड बी संघ इथे आलेला नाही, थोडीशी प्रतीक्षा केली जाते. तर सामन्याला पण सुरुवात करण्याचा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. दुसऱ्या डावामध्ये या टार्गेट आपण बघतोय 39 धावांचं टार्गेट इथे या उभं केलेलं आहे, कारण पहिल्या डावामध्ये या 38 धाव आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. उगलेपाडा संघाला टॉस विन दिलं जाते, कारण प्रतिस्पर्धी संघ कव्वाड बी संघाचा संघानिक ते उपस्थित नाही आणि असोसिएशनच्या नियमाप्रमाणे इथे मध्ये उगलेपाडा संघाला टॉस विन दिलं गेलेलं आहे. आणि या इनिंग नंतर जर कव्वाड बी संघ उपस्थित झाला तर लेट रिपोर्ट केल्यामुळे त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. आव्हान 39 अर्थात 39 धावांचं आव्हान आणि 39 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आईगावदेवी पिलंज संघाकडून सर्वजोडी मैदानामध्ये दाखल झालेले अमोल आणि त्याच्यासमोर यश. तर बॉलिंग ट्रॅकवर पारिवली स्पोर्ट्स पारिवली संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज जातामध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर बॅटर यश आपण बघतो, नाश्टर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय या अमोल. तर फ्रंटलाईन गोलंदाज पारिवली संघाकडून दुसऱ्या डावामधील गोलंदाज सुरुवात करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. बघितलं तर तब्बल 25 धावा त्यांनी कोंडून काढल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या 2 षटकामध्ये कुठेतरी हा संघ पिछाडीवर पाहायला मिळाला होता आणि म्हणूनच जे लक्ष कुठेतरी या
60+ 65+ जायला हवं होतं, ते मात्र अंडर 40 पाहायला मिळतंय, 40च्या आतमध्ये पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या डावीमधील पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज जयेश सज्ज होताना पहिला चेंडू फुलटाच चेंडू, मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे या लॉंग ऑन रिझनमध्ये. यश ऑफ द मार्क, एका धावेने अकाउंट ओपन होत आहे या पिलंजा या संघाचं. इथे या समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये मिडऑन रिझनमध्ये एक सिंगल रन्स इथे देखील पूर्ण केले जाते. दोन्ही या फलंदाजांनी स्वतःचं वैयक्तिक खातं उघडलं आहे. संघाची धावसंख्या पोहोचलेली 2 वर. प्लॅन मिस इथे मध्ये चांगले चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. चेंडू सरळ निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. हा तिसरा चेंडू निर्धाव होताना गोलंदाज जयेश 39 लक्षाचा पाठलाग आईगवती या पिलंजा संघ करताना पाहायला मिळत आहे. इनसाइड आउट ऑफ फटका कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अखेर डीप कव्हर रिझन मध्ये केलं जात आहे. मात्र 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि 2 धावांनी पिलंजा संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला कवाड बी विपक्ष उगलेपाडा या 2 संघामध्ये. कवड संघाचं देखील आगमन झालेलं आहे. कवड बी संघाचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला मेडिकल रिझन मध्ये आणि हा चेंडू निघून जातोय मेडिकल रिझन मधून सीमा पार या डावामधील हा पहिला चौकार. चौकाराने संघाच्या धावसंख्येला तो आकार धावसंख्या 4 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. ते 8 वर पोहोचते. डाऊन द ग्राउंड ऑफ फटका केलेला आहे. वॅकंड एरिया आहे मात्र क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षण स्टेट लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहायला मिळते. 2 धाव फलंदाजांनी कंप्लीट केलेल्या आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये देखील पाहायला मिळते. 10 धावा पहिल्या षटकाची समाप्तीनंतर. इथून 18 चेंडूचा केले शेष आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इथून अजून जर विचार केला तर 29 धावांची आवश्यकता आहे. पुढील सामना आपण पाहणार होतो उगलेपाडा विपक्ष कवाड बी या 2 संघामध्ये. कवाड बी संघाने या टॉससाठी रिपोर्ट केला नव्हता म्हणून उगलेपाडा संघाला टॉस विन दिलं गेलेलं आहे. उगलेपाडा संघाने आपल्या डिसिजन आमच्या कॉम्बॉक्समध्ये कळवायचं आहे. फील फर्स्ट. प्रिन्स येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसऱ्या षटकातली जबाबदारी त्याच्यावर सोपवले गेलेली आहे. पहिले षटक खरं तर आपण बघितलं तर आहे की पिलंजा संघाच्या नावे राहिलेलं आहे.
10 धावा जर कम्पेअर केलं तुलना केली तर पहिल्या डावामध्ये देखील 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या बिनबाद. आणि या डावामध्ये देखील आपण बघितलं तर दुसऱ्या अंगामध्ये धावसंख्या 10वर पोहोचलेली आहे. कुठल्या प्रकारचं गडी इथे देखील बाद झालेलं आहे. म्हणजे नेट टू नेट फाईट सध्या पाहायला मिळते. इथून ब्रेक थ्रूची आवश्यकता असणारी पारिवली संघाला जर पिलंजी संघावर दबाव वाढवायचा असेल तर. फोर्स केलेल्या चेंडूला ब्रेक थ्रूची चर्चा आपण करत होतो आणि अखेर ब्रेक थ्रू मिळून देताना गोलंदाज प्रिन्स इथे मात्र विकेटचं पतन होताना पहिला हादरा बसतोय या पिलंजी संघाला. पहिल्या चेंडूवर सफलता मिळून देताना आपण पाहतो गोलंदाज प्रिन्स ज्याने फलंदाज अमोल याला माघारी धाडलेला आणि त्या नवीन फलंदाज कृतिका ज्याने या शेवटच्या षटकात आलं होतं. चेंडू पडल्यानंतर खाली राहतो, निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात या षटकामध्ये प्रिन्सची पाहायला मिळते. खरं तर एक माफक आव्हान आहे, मात्र माफक आव्हानाचं देखील संरक्षण केलं जाऊ शकते अशा प्रकारची जर गोलंदाजी केली तर. आणि तशा प्रकारची गोलंदाजी या प्रिन्सच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळते. ऑन साईडला मिड ग्रेझरमध्ये चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाज अगदी सहजरित्या पूर्ण करताना या 2 धावने पिलंजी संघाची धावसंख्या देखील वाढताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या पोहोचते ती 12वर. 12 मार्च आणि 12 धाव देखील धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तसं मित्रांनो आज 12 मार्च आहे आणि आजच्या दिवशी 12 मार्च 2006 मध्ये अगदी 432 धावांचा यशस्वी पाठलाग दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध केला होता. प्लॅन मिस कारण पहिल्या डावामध्ये आपण बघितलं तर ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावा रिकी पॉन्टिंगच्या शतकाच्या जोरावर कुठून काढल्या होत्या. मात्र दक्षिण आफ्रिका संघाने हर्षल गिफ्टच्या शतकाच्या जोरावर 438 धावा करून तो सामना जिंकला होता. आणि वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये आज चेसिंगचा रेकॉर्ड देखील करताना आपल्याला 2006 मध्ये पाहायला मिळाला होता. स्टेपमध्ये विघाड पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 12 धावा. आव्हान येते 39 धावांचा. 39 लक्षाचा पाठलाग ऐगवतो या पिलंजी संघ करताना पाहायला मिळत आहे. इथे शपोलन खेळण्याचा प्रयत्न होता. करता फाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाने केला होता. मात्र एक धाव आव्हानाच्या रूपाने बायच्या रूपाने कंप्लीट केली जाते आणि या आव्हानाच्या धावने संघाची धावसंख्या 13. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल उगलेपाडा विपक्ष कवाड बी या 2 संघामध्ये. उगलेपाडा बी संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. प्लॅन मिस चेंडू पडल्यानंतर निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूच्या हाताळणे आणि चांगल्या षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर ऐकवतो या पिलंजी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1/13 धावा. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आम्हाला बहुमूल्य सहकार्याचं आपल्याला एक प्रथम क्रमांकाची कॅश प्राईज आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे माजी सरपंच शेल्लर. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली अनिल ट्रान्सपोर्ट्स यांच्याकडून. त्यांचा विषय धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचच्या जे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय जे आम्हाला
दिवंगत लक्ष्मीबाई जाधव यांच्या स्मरणार्थ सौजन्य चेतन जाधव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर त्यांचं ते विषय धन्यवाद. सन्मान चिन्ह जे आकर्षक आपण पाहत आहोत ते सन्मान चिन्ह आम्हाला या देवेश ग्रुपचे अध्यक्ष उमेश मुकादम साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर त्यांचं ते विषय धन्यवाद. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत त्या मला दिवंगत मंजुला अनंत सोनावणे यांच्या स्मरणार्थ सौजन्य संग्राम गायकवाड साहेबांकडून स्पॉन्सर केले गेले त्यांचं ते विषय धन्यवाद. त्यानंतर बेस्ट बॉलरसाठी शूज आम्हाला स्पॉन्सर केले रोहन संजय जाधव याने आणि बेस्ट बॅटरसाठी बॅट आम्हाला स्पॉन्सर केलं नयन भोईर यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मालिकवेरसाठी स्पोर्ट्स बायसायकल आपण पाहतोय जे आम्हाला संग्राम गायकवाड आणि प्रशांत मुले यांच्याकडून स्पॉन्सर केले त्यांचं ते विशेष धन्यवाद. टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे दिवंगत मंजुला अनंत सोनावणे यांच्या स्मरणार्थ धीरज भालेराव आणि तेजस भोईर यांनी त्यांचं ते विशेष धन्यवाद. पाण्याची सुविधा आम्हाला पुरवले गेले अल्पेश वारगडे यांच्याकडून त्यांचं ते विशेष धन्यवाद. योगेश वडाभाऊ यांच्याकडून 4 दिवस सकाळच्या नाश्त्याची सोय आम्हाला पुरवली गेलेली आहे आणि बालू माने यांच्या माध्यमातून रविवारच्या सकाळच्या नाश्त्याची सोय आम्हाला पुरवली गेलेली आहे त्यांचे देखील विशेष धन्यवाद. या सर्वांचं विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. बोलूया आपण सामन्याकडे. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज भूषण. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट आणि हा चेंडू निघून जातो बॅक फुट स्क्वेअर लेग रिजनकडे सीमा पार चौकार. साहेब मोहितच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे आणि या सिद्धेश पाटील यांच्या 2 सुपुत्रांचा देखील आज वाढदिवस आहे. त्याने देखील वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. आज तालुका क्रिकेटमध्ये बुम बुम सुभाष ठाकरे यांनी या सिक्सर किंग ऑफ कारिवली पप्या खारीक यांचा देखील जन्मदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधू शकलेला नाही फलंदाज लेगबाजचा इशारा. धावसंख्या सिंगल पुढे सरकताना धावसंख्या सिंगल पोहोचते 18 ओव्हर 39 या लक्षाचा पाठलाग ऐगवदी पिलेंचे संघ करताना आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगती पदावर भूषण तिसरं षटक चालताना आपण पाहतो व्यापेटाच्या टोकाकडून. यावेळी पाहायला आणि जावं दिलं कारण औषध ऑप्स्टम हा चेंडू हाताळला जातोय. पंचाचा इशारा आहे तो वाईट अवंतर वाईट चुरमाने. धावसंख्या 19. इथून 20 धावांची आवश्यकता. 10 चेंडूचा खेळ शेष आहे. 10 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण आता मात्र या सामन्याचं पाहायला मिळतंय. दहा चेंडू आणि 20 धावा हे इक्वेशन आपण पाहतो या सामन्याचं. तिसरं षटक मार्गस्थ भूषण तिसरं षटक चालताना राईट मोर द स्टंप. यावेळी 20 सेकंद फटका केलेला आहे. वाट ऑफ लॉंग ऑफ रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण मात्र लेझी थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाज पूर्ण करताना या 2 धावांनी या संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल होताना धावसंख्या 2 ने पोहोचते 21 ओव्हर 21 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आपण सामना पाहतोय पारिवली स्पोर्ट्स पारिवली विपक्ष ऐगवती पिलंज या 2 संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला कवाड व्ही विरुद्ध उगलेपाडा या 2 संघामध्ये. आज ज्युनियर संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. यानंतर सामना आपण पाहणार आहोत
मिस स्पोर्ट्स कवाड विरुद्ध ओमसाई उगलेपाडा. त्यानंतर कासपाडा बॉईज सावे विरुद्ध जॉनमान पुंडास. त्यानंतर मनोज भावरपाडा विरुद्ध गावदेव हिवाली हे सामने आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर दत्तुरवा ढोंडवरील संघ देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. या सामने विजय संघाची लढत देताना. त्यानंतर भावरपाडा आणि हिवालीमधील विजय संघ बाप्पा स्फोट सावे संघाची लढत देताना आपल्याला पाहायला मिळेल. हे आजचं शेड्यूल असणार आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत मिस स्पोर्ट्स कवाड बी विरुद्ध ओमसाई उगलेपाडा या दोन संघामध्ये. हा सामना संपल्यानंतर लगेच उगलेपाडा संघाने आपल्या क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. गेम स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. पंच देखील ऑन करत आहेत. यावेळी मिस टाईम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला होता. मात्र हे आपण पाहू शकता मौका भी द्या और चौका भी द्या. या चौकारानं संघाची धाव संघ पोहोचते ती 25 25 या लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड इरून प्रोग्रेस. तिसरं षटक मार्ग असते. तिसरं षटक हाताळताना आपण पाहतो भूषण. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि इथे मात्र अखेर फलंदाज फेल. कृपया गेम स्पीडअप करायचा आहे. आपण जास्त वेळ घेतात कारण आज आपण बघितलं तर तब्बल 9 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. विली संदर्भात आपण सहकार्य करायचं आहे. पुंडा गावचे स्वप्नीलजी शेलार यांचं इथे आगमन झालं आणि त्यांना विनंती असल्यास आपण व्यापीठात करूया. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि हा चेंडू निघून जातो या सीमा पार चौकार. तर लगेच क्षेत्ररक्षण आपण सजवायचं आहे. 3 षटके समाप्त झाले. 3 षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 29 आणि तेजेश भोईर जे एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत ते आमच्यापर्यंत माहिती पुरवत आहेत की येणारे 6 चेंडूमध्ये इथून बरोबर 10 धावांची आवश्यकता आहे गावदेवी पिलांच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे या पिलांच्या संघाला आता 10 का दम इथून दाखवावं लागेल. 6 चेंडूमध्ये 6 चेंडू आणि 10 धावा समीकरण पाहायला मिळते. अजूनही सामन्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही कारण पारेली संघ देखील इथे मात्र फाईटबॅक देताना पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की दरम्यान युवन सागर भालेराव साहेब देखील आमच्याशी जोडले जातात आणि त्यांच्याकडून देखील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत.
तर दुसरी वॉर्निंग पंचांकडून दिली जाते या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. जास्त वेळ खर्च केला जात आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. कृपया विली संदर्भात सहकार्य करायचं आहे. शेवटचं निर्णायक षटक आता मात्र हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज जगदीशकडे सोपवली गेली आहे. जगदीश पाहूया 10 धावांचं संरक्षण करेल का. धावा तर डिफेंड त्याला करावे लागतील. चेसिंग इज कंपल्सरी. ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी असणार आहे. अगदी हलवार चेंडू जोरदार अपील तिथे केला जातो. यस एजन गॉन. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदलताना 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज पिलंज संघाकडून आता मात्र मैदानामध्ये शुभम येतोय. पण शुभम अशुभ संकेत घेऊन आलेला आहे का. मात्र पहिल्या चेंडूवर अशुभ संकेत देताना आपण बघतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला जगदीश गोलंदाज. मात्र जगदीशसाठी हा शुभ संकेत पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू हलवर हाताळताना त्याने विकेट देखील प्राप्त केलेला आहे. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. कृपया गेम स्पीडअप करायचा आहे. जास्त वेळ घेतला जात आहे. पंच देखील वारंवार राजेंद्र बजागे सर देखील तेच सांगत आहेत. आणि पंचांना पूर्णपणे अधिकार असणार आहे. ते कुठल्याही क्षणी कुठल्या संघाला फॅनलाइज करू शकतात. पेनल्टी देऊ शकतात. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये रंगत निर्माण होताना पाहायला मिळते. जगदीश आणि विजयाच्या आजच्या पल्लवित केलेल्या आहेत. आपण बघतोय या पहिल्या चेंडू ज्या प्रकारे त्याने हलवर हाताळला होता आणि त्या चेंडूवर विकेट देखील प्राप्त केलेले आहे. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. 5-10चं समीकरण. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते. मात्र जास्त वेळ देखील घेतला जात आहे. आपण वेळ कमी घ्यायचा आहे. इथे मात्र हलवर चेंडू हाताळताना पंचाचा इशारा तो वाईट कारण दिशेमध्ये परिवर्तन पाहायला मिळते. धावसंख्या सिंगल पुढे सरकताना धावसंख्या पोहोचते ती 30 ओव्हर 9 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ शेष आहे. 5 चेंडू आणि 9 धावा. इथे चांगला चेंडू शोभून केल्याचा प्रयत्न. चेंडू एस्टेंच्या वरून निघून जातो एस्टेच्या त्यामध्ये. प्रत्येक चेंडूवर आता मध्ये समीकरण बदलताना पाहायला मिळेल. कारण आता चेंडू शिल्लक 4 आणि 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही. अगदी हलवर चेंडू हाताळला जातोय आपण बघतोय आणि गतीने बीट करताना यावेळी मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये झेल ड्रॉप केला जातोय. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि हे आपण बघू शकता अति काही संकटात नाही. ही धाव घेण्याची गरज होती का. आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना रनआउट चुरपाने फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 31. इथून 8 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 8 धावा हे समीकरण पाहायला मिळते. आता थोडासा सामना फसताना देखील आपण पाहतोय. जे आव्हान सोपं असं वाटलं होतं मग ते आव्हान आता कठीण होतं ना पिलंजे संघासाठी. पुंडासगावचे स्वप्नीलजी सेलर देखील ही स्पर्धा एन्जॉय करताना आपण पाहतोय. त्यांचं देखील विराट चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज सागर. 3 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण पाहायला मिळते. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. स्क्वेअरिंग रिझन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि आता मात्र शेवटचे 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे.
ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी असणार आहे. 2 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण पाहायला मिळते. 2-7चं समीकरण. क्या बात आहे. या षटकामध्ये जगदीश आणि विजयाच्या अशा जागृत केलेले आपल्या संघासाठी. खरं तर हलवर गोलंदाज जे आढळतो ना तो पाहायला मिळालेला आहे. मग तिथे आता इक्वेशन देखील थोडंसं कठीण होताना पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. यावेळी स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे क्षेत्ररक्षक बनेल, प्रेक्षक चेंडू निघून जाईल सीमा पार. मस्ट डिरेट सिक्सर. एका धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू आणि 1 धाव हे समीकरण पाहायला मिळते. सामना पूर्णपणे आपण पाहतोय या निर्णायक चेंडूवर येऊन ठेपलेला आहे. कारण या चेंडूमध्ये या सामन्याचा रिझल्ट दडलेला आहे. 1 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. षटकाराने या आता मग वापसी करताना आपण पाहतोय ऐगावदेव या फिलंदाज संघ. 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. रंगतदार स्थितीमध्ये रोमहर्षक स्थितीमध्ये सामना सध्या पाहायला मिळतोय. शेवटचा एका चेंडूचा खेळ शेष आहे आणि शेवटच्या एका चेंडूवर एका धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू 1 धाव. तर हा सामना आपण पाहतोय या पिलंजे विपक्ष या पारिवले नव्हे तर जगदीश विपक्ष या हे शुभम यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. शुभम विपक्ष जगदीश. गोल्डन डिलिव्हरी की मात्र एक गोल्डन रन. 1 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन ठेवलेला आहे. या चेंडूमध्ये दडला या सामन्याचा रिझल्ट. आणि विजय फटका. विजय संपादन करताना आपण बघतोय ऐगावदेव या फिलंदाज संघ. शुभम हा गोल्डन षटकाने मॅच फिनिश. सामना जिंकले ऐगावदेव या फिलंदाज संघाने. अभिनंदन फिलंजे अँड हार्ड लक पारिवली.